नमस्कार. प्रत्येक मॅथ्स चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण व्हिडिओ नंबर 25 इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या पाठातील घटक घेणार आहोत. सजातीय, करणी व दोन करणींची तुलना करणे या घटकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे सजातीय आणि विजातीय करणी म्हणजे काय. एक व्याख्या आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी सजातीय करणीची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. जर ती व्याख्या माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी करणी ओळखता येईल. आता इथं काय व्याख्या लक्षात कशी घ्यायची आहे बघा. दोन करणी सजातीय असण्यासाठी दोन उदाहरणांमध्ये तुम्हाला दोन करणी दिलेली आहेत आणि त्या दोन करणी सजातीय आहेत किंवा नाही ते ओळखण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक माहिती आहे. दिलेल्या दोन करणी किंवा जर दोन करणी सजातीय असण्यासाठी त्या करणीची कोटी व कनिष्ठ संख्या समान असावी लागते तरच त्याला आपल्याला सजातीय करणी म्हणता येईल. अन्यथा जर कोटी वेगळे असेल किंवा कनिष्ठ संख्या वेगळे असेल तर त्या करणीला विजातीय करणी असे म्हणतात. व्याख्या विजातीय करणीची फक्त यामध्ये एक जरी कोटी किंवा कनिष्ठ संख्या जर वेगळी निघाली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय म्हणता येईल, विजातीय करणी असे म्हणता येईल. सजातीय करणी होण्यासाठी कोटी आणि कनिष्ठ संख्या मात्र काय असली पाहिजे, सारखीच असली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण उदाहरणे घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण बघा, 45 आणि 80 करणी चिन्ह 45 व करणी चिन्ह 80 हे उदाहरण. त्या करणी सजातीय आहेत की विजातीय आहेत ते ओळखा असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. आता हे ओळखण्यासाठी तुम्हाला काय करायचं, याचे मूळ अवयव घ्यायचे. करणी चिन्ह 45 बरोबर अवयव पडायचे 9 5 45 12 3 गुणिले 3 गुणिले 5 3 त्रिका 9 बरोबर. आता याच्यामध्ये बघा या करणीची कोटी किती येतात, संख्या दिसत नाही म्हणजे त्यावेळेला आपण कोटी किती म्हणतो, 2. आता इथं आत दोन सारख्या संख्या असतील तर त्याच्यासाठी एक संख्या त्या करणीच्या बाहेर येते. हे झालं करणी चिन्ह 3 करणी चिन्ह 5. त्यानंतर आपण करणी चिन्ह 80 त्याचे मूळ अवयव पडेल. आता इथं काय येईल बघा, 10 गुणिले 8 10 8 80 मूळ अवयव जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत इथं 5 गुणिले 10 इथं 4 गुणिले 4 म्हणजे 42 2 गुणिले 2 गुणिले 2 बेजुळे 4 4 गुणिले 8. आता या ठिकाणी बघा या करणीची कोटी 2च आहे म्हणजे आत सारख्या दोन संख्येसाठी एक संख्या बाहेर येणार आहे 2 गुणिले या दोन संख्या घेतल्या आपण. इथं दोन संख्या आहेत त्याच्यासाठी एक घे आणि करणीमध्ये किती राहणार आहे 5 बरोबर. बेजुळे 4 करणी चिन्ह 5. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की करणी चिन्ह 45 म्हणजे 3 करणी चिन्ह 5 आहे आणि करणी चिन्ह 80 म्हणजे 4 करणी चिन्ह 5 आहे. इथं बघा या करणीची कोटी 2 आहे, इथंही करणीची कोटी 2 आहे, कनिष्ठ संख्या 5 आहे, इथंही कनिष्ठ संख्या 5 आहे आणि म्हणून आपण याला पाहिजे तर असे नंबर द्या. त्याला 1 आणि 2 म्हणून 1 व 2 वरून करणीची कोटी व कनिष्ठ
संख्या समान आहे म्हणून कर्णी चिन्हात 45 व कर्णी चिन्हात 80 या कर्णी सजाती आहे. सजाती आहे. जर असं आलं नसतं, इथं कर्निष्ठ संख्या वेगळी आली असती किंवा कोटी त्यांची वेगळी दिली असती तर त्यांना विजातीय करणे असे म्हणता येईल. ठीक आहे. आपण पुढचे उदाहरण घेऊया. याच्यावरचं सजाती करणे किंवा विजाती करणे ओळखणे. व्याख्या समजून घ्या. दिलेल्या दोन कर्णीमध्ये कोटी समान असली पाहिजे आणि त्याचबरोबर कर्निष्ठ संख्या समान असली पाहिजे. दुसरं उदाहरण आहे 68 कर्णी चिन्हात 68 आणि 5 कर्णी चिन्हात 3. पहिलं त्याचे मूळ अवयव पाळायचे आपल्याला. बघा 2 भागाच्या 2 गुणिले 2 त्रिक 6 2 चौक 8 बरोबर. 2 गुणिले पुन्हा 2 भाग जाईल 2 1 2 साठी 14. आता 17 हे एकूण संख्या आहे. इथं पुन्हा त्याच्यावर पडत नाही. इथं कोटी 2 आहे म्हणून कर्निष्ठ 2 सारख्या संख्येसाठी एक संख्या येईल कर्णीच्या बाहेर आणि कर्णीची नात 17 त्याला आपण 1 म्हणू. 2 चे त्या ठिकाणी त्यांनी कर्निष्ठ संख्येमध्ये एकच कर्निष्ठ संख्या येते. याच्या अवयव पाडून दिले म्हणजे मूळ अवयव संख्या आहे त्यामुळे अवयव पडत नाही म्हणून 1 व 2 बरोबर. इथं काय बघा या कर्णीची कोटी समान आहे परंतु कर्निष्ठ संख्या समान नाही. तर कर्निष्ठ संख्या एक मध्ये 17 कर्निष्ठ संख्या आहे तर 2 मध्ये 3 कर्निष्ठ संख्या आहे. सजातीय करणे होण्यासाठी कोटी आणि कर्निष्ठ संख्या समान असावी लागते. इथं तसं दिसत नाही. कोटी समान आहे परंतु कर्निष्ठ संख्या भिन्न आहे किंवा वेगळी आहे आणि म्हणून कर्णी चिन्हात 68 व 5 कर्णी चिन्हात 3 या कर्णी विजातीय आहे. विजातीय आहे, सजातीय होणार नाही. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. त्यानंतर आपण पुढचे उदाहरण घेऊ शकतो. अजून एक उदाहरण घेऊया याच्यावरती म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे दिलेली कर्णी सोप्या रूपामध्ये मांडायची आणि त्यानंतर त्याची कोटी आणि कर्निष्ठ संख्या जर समान आली तर त्याला सजातीय करणे म्हणायचं आहे. दुसरं उदाहरण बघा 19 कर्णी चिन्हात 12 आणि 6 कर्णी चिन्हात 3. 19 कर्णी चिन्हात 12 बरोबर 19 कर्णी चिन्हात मूळ अवयव पडा 4 त्रिकोण 12 4 गुणिले 3 बरोबर 19 4 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर. मग आता मूळ अवयव 3 ची पुढे पडत नाही म्हणून इथं कोटी किती आहे 2. सारख्या 2 संख्येसाठी आपल्याला एक संख्या बाहेर घ्यायची आहे. राहिलेले कर्णी चिन्ह आहे बरोबर. 19 गुणिले 38 कर्णी चिन्ह त्याला नंबर 1 घ्या. दुसरं बघा 6 कर्णी चिन्ह 3. इथं तुम्हाला मूळ अवयव कर्णी चिन्हात काय पाडायची गरज नाही म्हणून 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय सांगता येईल आपल्याला या ची कोटी व कर्निष्ठ संख्या बघा कोटी 2 आहे इथंही 2 आहे. कर्निष्ठ संख्या 3 आहे. कर्निष्ठ संख्या समान आहे म्हणून
19 करणी चिन्हात 12 व 6 करणी चिन्हात 3 या करणी सजातीय आहेत. या करणी कशा सजातीय आहेत. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी उदाहरणं सोडवता येतील. त्यानंतर याच्यामध्ये आपण पुढचा एक प्रश्न घेणार आहे, दोन करणीची तुलना करणे. दुसरा प्रश्न घेतो, इथं सजातीय करणे विजातीय करणे ओळखणे हा पहिला प्रश्न घेतला आपण. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये घेतो की करणीची तुलना करायची. करणीची तुलना करणे. उदाहरण त्याच्यामध्ये उदाहरण घेऊ आपण करणीची तुलना करणे. 7 करणी चिन्हात 2 आणि 5 करणी चिन्हात 3. तर करणीची तुलना करत असताना ही करणी सोप्या रूपात दिलेली आहे. करणी आपल्याला काय करायचं, ही पूर्णपणे कर्निष्ठ संख्येवरून कोटी समान आहेत, परंतु कर्निष्ठ संख्येवरून आपल्याला काय करायचं, ती करणी ओळखायची लहान मोठेपणा. तर आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा, बाहेरची संख्या करणी चिन्हामध्ये न्यायची आहे, तिचा वर्ग करा. बघा, पहिली संख्या 7चा वर्गमुळात घेतला, हे 2 आहे. तसं इथं 5चा पण तसंच करायचं, वर्गमुळात 5 गुणिले 5 किंवा इथं 5 25 गुणिले 3. आता करणी चिन्हात आपण एकत्र करू शकतो. बघा, 49 गुणिले 2 गुणाकार करू डायरेक्ट आपण. 9 दुणे 18 8 ह्याचं 1 4 दुणे 8 ने 9 98. त्यानंतर इथं गुणाकार करा, 25 गुणिले 3 3 मार्क 5 15 ह्याचा 1 3 दुणे 6 ने 7. परंतु इथं बघा 98 हे ग्रेटर दॅन 75 आहे. 98 हे 75 पेक्षा मोठा आहे, म्हणजे या करणीचा गुणाकार मोठा आहे आणि म्हणून 7 करणी चिन्हात 2 ग्रेटर दॅन 5 करणी चिन्हात 3. या पद्धतीने आपल्याला त्याचा लहान मोठेपणा ठरवता येतो. बाहेरची संख्या आत न्यायची म्हणजे करणीमध्ये न्यायची आणि त्यानुसार करणींचा गुणाकार करून कर्निष्ठ संख्या जी मोठी येईल ती त्या ठिकाणी करणी काय असेल, मोठी असेल. दुसरं उदाहरण घेऊया, 5 करणी चिन्हात 5 करणी चिन्हात 5 आणि 7 करणी चिन्हात 2. याच्यामध्ये पुन्हा करणी चिन्हामध्ये घ्या, 5 25 गुणिले करणी चिन्हात 5 7 7 49 गुणिले करणी चिन्हात 2. इथं गुणाकार करा, एकत्र 25 5 25 ला 5 त्याला 2 5 गुणिले 10 2 12 125. इथं करणी चिन्हामध्ये 9 दुणे 18 ला 8 आहे, 4 दुणे 8 ने 9 98. परंतु इथं बघा 125 ग्रेटर दॅन 98 मोठ्या 125 काय आले, पहिले करणीच्या संख्येला गुणाकार मोठा आला आणि म्हणून 5 करणी चिन्हात 5 ग्रेटर दॅन 7 करणी चिन्हात 2. या पद्धतीने आपल्याला त्यामधला लहान मोठेपणा ठरवता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचं एक उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण, बघा 5 करणी चिन्हात 3 आणि 9 दोन संख्या दिल्या. पहिली करणी चिन्हामध्ये द्यायचं 5 25 गुणिले करणी चिन्हात 3. इतर करणी चिन्हात संख्या पूर्ण आहे, ही संख्या करणी चिन्हात न्यायची आहे. 9चा वर्ग मिळवणे 81. इथं गुणाकार करा, 25 3 15 ला 5 1 3 2 6 1 7. इथं करणी चिन्हात किती आलं, 81. म्हणून परंतु 75 इज लेस दॅन 81 81 पेक्षा लहान आहे आणि म्हणून 5 करणी चिन्हात 3 लेस दॅन 9. या पद्धतीने आपल्याला करणीमध्ये तुलना सुद्धा करता येईल. त्यानंतर अशी उदाहरण आपल्याला बरीचशी त्या ठिकाणी सोडवता येतील.
करणींची 2 तुलना करता येईल. ती करणीमध्ये कनिष्ठ संख्या सगळे करणीमध्ये न्यायची आहे आणि त्यानंतर ते सोडवायचं आहे. जर तुम्हाला माझं मार्गदर्शन आवडलं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, इतरांना तो शेअर करा. धन्यवाद.